हाय गाईज, तर आज आम्ही चाललो आहे अमराईमध्ये, म्हणजेच रेणुका मातेच्या मंदिरात. माझ्यासोबत माझा भाऊ, आई आणि आजी होती आणि आम्ही खूप मजा करत गेलो. आम्हाला भारी भारी म्हणजे मस्त नेचर दिसले आणि मस्त गार हवाही सुटली होती आणि मी मस्त वेणी पाडली विथ पोनी. मस्त चिमण्यांचा आवाज येत होता, चिमण्यांचा. आम्हाला एवढं ऐकून भारी वाटलं, मन प्रसन्नच झालं. रोड क्रॉस करून जायचा होता, तर आता रोड जवळ आलाय, मग आपल्याला खाली जायचं आणि आपण आलो. आणि आज वटपौर्णिमा आहे, तर मग मला वाटतं आज खूप गर्दी असेल, कारण की वटपौर्णिमाचे जास्त जण रेणुका मातेच्या मंदिरात येतातच, म्हणजे आमराई. आमच्या भाषेत त्याला आमराई असं म्हटलं जातं. देन आम्ही रोड क्रॉस केला, पण यांना यायचं सुचलं नाही, म्हणजे मी आले पण हे तिथंच राहिले आहेत. देन हा रस्ता आपल्याला फर्स्ट क्रॉस करायचा आहे. हा रस्ता असा एवढा घसरगुंडीसारखा आहे, मला तर ह्या रस्त्याने जायला खूप भीती वाटते, बट मी कशी तरी आले. अँड देन गाईज, हा रस्ता म्हणजे मीन्स हा रस्ता खूपच हॉन्टेड आहे. इथे जंगल आहे, आसपास एक पण घर नाही आहे, बट इथे देवीच्या मंदिराच्या बाजूला वीटभट्टी आहे. त्याला हिंदीमध्ये अँड इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहीत, बट मराठीमध्ये त्याला वीटभट्टीच म्हणतात. पण कचरा कुंडी खूप आहे, सो दॅट्स. मग जेव्हा मी पुढच्या रस्त्यावर तर बघा, हा रस्ता खूप हॉन्टेड साईट असं म्हणून याला विजिट पण करतात. काही जण पिकनिकला नाही, बट काही पिकनिकला म्हणजे स्कूल ट्रिपला काही जण येतात इथे, तर म्हणतात त्या घरी काहीतरी आहे, ते नाही माहीत, बट मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगितलं. अँड देन आपण आलो. ही आहे वीटभट्टी, इकडे आहे अमराई म्हणजे रेणुका मातेचं, आणि इकडे आहे तुळजाभवानी मातेचं. बट आमचा पोपटच झाला, कारण की आज म्हणजे मंदिरच बंद होतं, तर आम्हाला बाहेरूनच दर्शन करावं लागणार आहे. आणि ते आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. आणि बाय, भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. जय रेणुका माता की जय.